नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमोरच्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची फवारणी करत असताना कोणत्या बुरशीनाशकाचा वापर या ठिकाणी करायला पाहिजे, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची फवारणी करत असताना कोणत्या बुरशीनाशकाचा या ठिकाणी वापर करायला पाहिजे। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी नक्की शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची फवारणी करत असताना कोणत्या बुरशीनाशकाचा वापर या ठिकाणी करायला पाहिजे। या प्रश्नाचं आता उत्तर घेऊया की अखेर सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची फवारणी करत असताना कोणत्या बुरशीनाशकाचा या ठिकाणी वापर करायला पाहिजे। बघा मित्रांनो, हे वर्ष लानिनाचं आहे। या वर्षी आपल्याला ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस दिसणार आहे। यामुळे आपल्या शेतामध्ये जिथं सोयाबीनचं पीक आहे तिथं पाण्याचं संचयन होऊ शकते आणि यामुळे याचा जो प्रादुर्भाव आहे आपल्या सोयाबीनच्या पिकाच्या मुळ्यांना होऊ शकतो आणि मुळ्यांना बुरशी लागू शकते। मग सुरुवातीपासूनच आपल्याला माहिती आहे ना, भविष्यात पाऊस जास्त आहे तर सोयाबीनच्या मुळ्यांचं प्रोडक्शन करण्यासाठी व बुरशी लागू नये म्हणून बुरशीनाशकाचा वापर या ठिकाणी करायचा आहे। आपण सोयाबीनच्या पिकावरती प्रामुख्याने 2 फवारण्या कीटकनाशकांच्या घेतो, एक 25 ते 35 दिवसाच्या दरम्यान पीक असताना आणि दुसरी कीटकनाशकाची फवारणी 65 ते 75 दिवसाचं पीक असताना। मग या दोन्ही वेळेस काय करायचं मित्रांनो, यावर्षी बुरशीनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे। मग कोणतं बुरशीनाशक वापरावं तर 2 ऑप्शन आहेत तुम्हाला, एक साफ हे बुरशीनाशक वापरू शकतात, नाहीतर रोको हे बुरशीनाशक या ठिकाणी वापरू शकतात। तुम्ही या व्यतिरिक्त ब्रँडेड कंपनीचं तिसरंही बुरशीनाशक वापरलं तर हरकत नाही, परंतु कंपनीमध्ये कॉम्प्रोमाइज करू नका, ब्रँडेड कंपनीचं वापरा, कारण बुरशीनाशक फवारलं तर आपल्याला रिझल्ट मिळावं एवढीच या ठिकाणी महत्त्वाची आपल्या सर्वांसमोर विनंती। तर लक्षात घ्या मित्रांनो, साफ आणि रोको। समजा आता तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये साफ याचा स्प्रे घेतला तर दुसऱ्या फवारणीत साफ घेऊ नका, रोको घ्या। पहिल्यात रोको घेतला, दुसऱ्यात साफ घ्या, म्हणजे 2 फवारण्या कीटकनाशकाच्या 2 बुरशीनाशकांचा वापर हा वेगवेगळा असावा, म्हणजे रिझल्ट आपल्याला बेटर मिळू शकतो। याचं प्रमाण किती तर 1 लिटरला 2 ते 3 ग्राम घ्यायचे मित्रांनो, म्हणजे आपला समजा 10 लिटरचा स्प्रे असेल तर तिथं आपण जवळपास एक 25 ग्रॅमपर्यंत साफ अथवा रोको दोन्हीपैकी एक घ्यावं, परंतु दोन्ही एकत्र घेऊ नका, हे आता घेतलं ते पुन्हा घ्या, बस एवढीच आपणास विनंती। तर मित्रांनो, हा सध्याचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण भविष्यात जोरदार पाऊस आहे, त्यामुळे आपण सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची फवारणी करत असताना 100% बुरशीनाशकाचा वापर करावा। कोणत्या करावा तर मी आता तुम्हाला सांगितले, आणि या दोन्हीही बुरशीनाशकाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही ब्रँडेड कंपनीचं कोणतंही तिसरं बुरशीनाशक वापरू शकता। तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असणार व्हिडिओ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार।